कोणत्या मंदिरात म्हटलं? जामसावलीच्या हनुमान मंदिर. हनुमान मंदिर. जामसावळीच्या हनुमान मंदिरात मध्ये हे काका आहे. काका जात आहे. हे बघा हे काका आहे नाही का. हे काका जे आहे हे जामसावळीमध्ये हनुमान मंदिरमध्ये तिथेच राहतात. पूजा नाही का काकाजी तुम्ही? नाही नाही, मी शनिवार मंगळवार मध्ये जावं लागतं. शनिवार मंगळवार मध्ये जावं लागतं. शनिवारी आणि मंगळवारी. हे काका जे आहे हे जामसावळी जी आहे ना प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे तिथे. झोपलेला मारुती म्हणतात आहे ना. झोपलेला मारुती म्हणतात तिथे. आणि जामसावळीचं हनुमान मंदिर मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. हे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? छिंदवाडा पांढुर्णा जिल्ह्यामध्ये येते. पांढुर्णा जिल्ह्यामध्ये. आणि तिथे हे काका बसलेले आहे इथे संसदच्या रेल्वे स्टेशनवर. मी पण नागपुरात जात आहे. हे जात आहे लोधीखेळाला. लोधीखेळाला जातात ना काका? हां लोधीखेळाला का हे काका जात आहे. हे बघा. आणि हे जामसावळीमध्ये तिथेच हे राहतात. शनिवारी मंगळवारी जातात पूजा करायसाठी. पूजा करायला जातात काकाची? नाही नाही, बैठक होते. बैठक होते त्यांची. बैठक होते शनिवारी आणि मंगळवारी. जर तुम्हाला कुठे जायचं असेल, काही विचारायचं असेल काकाला शनिवारी मंगळवारी आवश्यक जा आणि विचारा. ते सर्व काही सांगते. आपल्या मागं कोणता शनिग्रह आहे, काय आहे काय नाही, आपल्या मुलाचे लग्न होते नाही होत, आपल्याला नोकरी भेटते नाही भेटत, हे सर्व सांगते हे काकाजी. सर्व सांगते. यांना आवश्यक भेटा. तुमचं नाव काय काकाजी? ईश्वरदास आहे बेटा. ईश्वरदास आहे. ईश्वरदास म्हटलं की कोणी पण तिथे सांगते आणि फेमस आहे. आणि तुम्ही नक्कीच त्यांना विचारा. ते नक्कीच तुमचं कार्य सफल करेल. पैसे वगैरे काही घेत नाही. जे तुम्हाला इच्छा असेल ते द्या तुम्ही किंवा नका देऊ. ते काही घेत नाही. फक्त ते देवाचं नाव घ्या तुम्ही हनुमानचं. बस ती हनुमानच आहे आणि तुम्ही हनुमानच आहे. हां तुमच्या हे खूप चांगले भेटले आहे तुमच्या यांनी. तुम्ही सगळेजण या आणि यांचा आशीर्वाद घेऊन तुमच्या कार्याला लागा. तुमचं कार्य नक्कीच 100% सफल होईल. हो की नाही काका? हां होईल ना. 100% सफल होईल ना. हो म्हणते ते. आणि शनिवार किंवा मंगळवारलाच जायचं. आणि हे काका तेव्हाच तिथे भेटते तुम्हाला. शनिवार मंगळवार भेटेल काका तुम्ही? शनिवारी मंगळवारी. हां आणि काही द्यावं लागते का तिथं नारळ गिरं काही? पूजाचं सामान घ्या. पूजाचं सामान घ्यावं लागते फक्त. हां नागपूर ते कुठंपर्यंत हे? नागपूर आणि हे कुठं आहे? जामसावळी. संसदजवळ 4-5 किलोमीटरचा. संसदला उतरायचं. नागपूरवरून रेल्वे जाते. ते छिंदवाडा म्हटलं की रेल्वे जाते तिथून पॅसेंजर इतवारीमधनं. आणि हां इथं बोर्डच आहे. इथं उतरायचं. इथं बोर्डच लिहिलेलं आहे. इथं बोर्ड लिहिलेलं आहे. हां इथं स्टेशनावर बोर्डच लिहिलेलं आहे जामसावळी म्हणून. हे बघा जामसावळी म्हणून इथं बोर्डच लिहिलेलं आहे. इथंचा बोर्डच लिहिलेला आहे जामसावळी म्हणून. हे बघा हे बोर्ड लिहिलं आहे इथंचा. हा दिसते ना तुम्हाला जामसावळी म्हणून बोर्डच लिहिलेला आहे. तर ह्या इथंचा याचं आणि इथूनच ॲटो वगैरे मिळते. सर्वच मिळते नाही का. नाही का चालूच राहते. या आणि ह्या काकाजीला भेटा शनिवारी आणि मंगळवारी आवश्यक भेटा. आणि हे काकाजी तुमचं सर्व कार्य सिद्ध करेल. मनापासून करेल. हां मनापासून करेल हे काकाजी. हां पहा काकाजीला भेटल्याबरोबर किती चांगलं वाटलं. मला पण वाटलं आणि तुम्हाला पण वाटेल बोलून त्यांच्यासोबत. आहे की नाही काकाजी? है ना. चला तर मग काकाजी पुढे भेटूया आपण. तिथं आल्यावर एका वेळेस भेटूया. ठीक आहे. मंदिरातच राहिलं ना. हा मंदिरातच भेटूया आपण. तुम्ही पण भेटा. मी पण कधी जर मला वेळ आला तर मी पण जाईल. आणि मला तर जाता म्हणता तर दिवसच चालले माझे. पण मला नक्कीच जायचं आहे. आणि नक्कीच मी जाईल. कारण माझ्या मनामध्ये आहे तर मी नक्कीच जाईल. ठीक आहे काका? ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. असाच व्हिडिओ नेहमी मी तुमच्या समोर आणेल आणि तुम्ही शेअर करा. फोनमध्ये हो फोटो घेऊन फोनमध्ये. हां चांगलं झालं ना. घरी तर चांगलं आहे. हां सगळ्यांना दिसत नाही का मग तुम्ही? ठीक आहे.